मित्रांनो, महाराष्ट्राचा राजकीय गोंधळ चला तर जाणून घेऊया एका मिनिटात। 2019च्या निवडणुकीत भाजपचे 105 तर शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले। भाजप आणि शिवसेनेने ही निवडणूक सोबत लढवली होती, तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र लढवत 54 राष्ट्रवादीचे तर 44 आमदार काँग्रेसचे निवडून आले। यानंतर शिवसेना आणि बीजेपीचे सरकार यायला पाहिजे होते, पण इथे एंट्री होते अजित पवारांची। ते आणि फडणवीस पहाटे गुपचूप शपथविधी उरकतात। यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजितदादा उपमुख्यमंत्री बनतात। ज्या राष्ट्रवादी विरुद्ध भाजपने निवडणूक लढवली त्याच्यासोबत सत्ता बसवणार, पण हा प्रयोग फसतो। यानंतर शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत जाते। ज्या काँग्रेस सोबत वैचारिक मतभेद होते त्या काँग्रेस सोबत महाविकास आघाडीचे सरकार 2.5 वर्ष टिकते। यानंतर एकनाथ शिंदे 20 जून 2022 ला त्यांचे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला जातात। त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतात। यापुढे शिंदे गट शिवसेना पक्षावरच दावा करतो। एवढं कमी होतं, त्यात अजितदादा त्यांचे 40 आमदार घेऊन येतात। याच शिवसेना, शिंदे गट आणि भाजप वेलकम करतात आणि यावेळेस सुद्धा दादा उपमुख्यमंत्रीच बनतात। म्हणजेच यावेळेस सगळ्या पक्षांनी सत्ता उपभोगली। तर मित्रांनो, तुम्हाला या महाराष्ट्राच्या राजकीय गोंधळाबद्दल काय वाटते ते कमेंट मध्ये नक्की सांगा।